नमस्कार. भारतशक्ती मराठीच्या या आठवड्यातल्या सारांश कार्यक्रमात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये महू इथे रणसंवाद 2025 चं आयोजन करण्यात आलं होतं आणि हे यंदाचं पहिलंच वर्ष होतं. काय आहे यामागची संकल्पना आणि यंदाच्या वर्षी यामध्ये नेमक्या कोणत्या मुद्द्यांवरती चर्चा झाली या सगळ्याच बद्दल आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत. आणि यासाठी आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत निवृत्त व्हाईस ॲडमिरल मुरलीधर सदाशिव पवार सर. सर, आजच्याही भागात तुमचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार. धन्यवाद. सर, तुम्ही स्वतः महूमध्ये झालेल्या या कार्यक्रमाला उपस्थित होता. 2 दिवस हा कार्यक्रम पार पडला. पण मुळामध्ये अशा पद्धतीचा रणसंवाद कार्यक्रम व्हावा यामागची संकल्पना नेमकी काय होती? आणि मला असं वाटतं आत्ताचे आपले जे CDS आहेत जनरल अनिल चौहान सर, तर त्यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम पार पडलेला आहे असं म्हटलं जातं. तर ऑपरेशन सिंदूर ही त्यामागची खरी प्रेरणा होती असं वाटतंय तुम्हाला? नमस्कार तुमच्या सर्व श्रोत्यांना. आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे जनरल चव्हाण यांच्या संकल्पनेतून हे रणसंवाद नावाचं सत्र सुरू झालेलं आहे. जनरल चव्हाण माझे मित्र आहेत. आम्ही दोघंही एकाच दिवशी 2021 रोजी सेवानिवृत्त झालो आणि पुन्हा त्यांना महू येथे भेटण्याचा योगायोग आला. तर पहिली गोष्ट म्हणजे या रणसंवाद चर्चासत्राचा आणि सिंदूरचा तसं कनेक्शन नाही आहे. युद्ध क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी सध्या जी युद्ध सुरू आहेत, युक्रेन रशिया असो, इस्रायल इराण गाझा असो, यमेन, पुन्हा वेस्टर्न पॅसिफिकमध्ये चीनची जी सेनेची मॉडर्नायझेशन आधुनिकीकरणची जी घोडदौड चालू आहे, किंवा तांत्रिक जगात ज्या काही डेव्हलपमेंट सुरू आहेत, या सर्वांचा आढावा घ्यायचं हे एक याच्या मागचं कारण होतं. आणि या तंत्रज्ञानाचा रणशैलीवर युद्ध कौशल्य, युद्ध नीती, युद्ध कारण या सर्व क्षेत्रावर काय परिणाम होऊ शकतो याबाबतचा एक आढावा घेण्याचं हे सत्र होतं. या सत्राचं विशेष असं होतं की याच्यामध्ये फक्त एक विस्तार आणि प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर होतं. हे जवळजवळ 400 युद्ध करणारे जे स्टुडंट्स आहेत, आर्मी वॉर कॉलेज, मिलिटरी कॉलेज ऑफ टेक्निकल टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग आणि स्कूल ऑफ इन्फंट्री, हे सर्व तिन्ही मोठे कॉलेजेस, आर्मीचे कॉलेजेस, महू म्हणजे मिलिटरी हेडक्वार्टर्स ऑफ वॉर, आता त्याला आंबेडकर नगर म्हणतात, मागच्या महिन्यापासून इथं ते आयोजित करण्यात आलं होतं. आणि आर्मीच्या परिसरात जरी ते आयोजित केलं असलं तरी याच्यात पार्टिसिपेशन आणि सहभाग वायुसेना आणि नौसेना यातील कार्यरत अधिकारी तर होतेच, पण आमच्यासारखे सेवानिवृत्त अधिकारी जे विशेषज्ञ आहेत, पुन्हा अकॅडमिया आणि शैक्षणिक संस्थातील आणि थिंक टँक्समधील विचारवंत, रिसर्च अँड डेव्हलपमेंट करणारे वैज्ञानिक, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्टार्टअप्स आणि उद्योजक, जे इंडस्ट्रीमधले जे लोक ज्या टेक्नॉलॉजीचं युद्ध सामग्रीमध्ये रूपांतर करतात, हा सेगमेंट पण त्याच्यामध्ये होता. आणि विशेष म्हणजे CDS स्वतः, नौसेना अध्यक्ष, वायुसेना अध्यक्ष होते, सेनाध्यक्ष परदेशी होते त्यामुळे ते नव्हते, आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग सुद्धा त्या दिवशी हजर होते. आणि हे सर्व तिथे जवळ 400-500 लोक असतानाच, ऑफकोर्स मीडिया तुमच्यासारखे लोक तर होतेच, पण आर्मीतील आणि तिन्ही सेनेतील जवळजवळ 80 आउटस्टेशन्स नेटवर्किंगद्वारे त्याच्याबरोबर जोडलेले होते. तर याच्यात भाग घेणारे शेकडो नव्हे हजारो लोक अस्तित्वात होती त्यावेळेला. सर, ज्या वेळेला अशा पद्धतीच्या कार्यक्रमाची संकल्पना पुढे येते त्यावेळेला सर्वसाधारणपणाने फक्त तिन्ही दलांमधले अधिकारी असतील किंवा जसं तुम्ही म्हणालात की निवृत्त अधिकारी सुद्धा याच्यामध्ये सहभागी होतात, पण इंडस्ट्रीचा याच्यामध्ये असणारा सहभाग काहीसा थोडासा दुर्लक्षलेला असतो. पण या कार्यक्रमामध्ये मात्र इंडस्ट्रीमधनं सुद्धा
याच्यामध्ये लोक सहभागी झाले होते, याचा काय परिणाम होईल किंवा होण्याची शक्यता आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, कारण ह्याचा विस्तार खूप मोठा होता आणि देशात वेळोवेळी संवाद होत असतात. पण या कॅनव्हासवर एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व स्टेक होल्डर्स जे आहेत, त्यांना इन्क्लुसिव्ह करून त्यांना बरोबर घेऊन एवढा मोठा कार्यक्रम करणे आणि ते पण 48 तास, 2 दिवस. आणि विशेष म्हणजे याच्यामध्ये जे सध्या कार्यरत अधिकारी आहेत, त्यांनी आपले मुद्दे मांडले आणि नॉर्मली आमच्यासारखे सेवानिवृत्त लोक याच्यामध्ये संभाषण करतात. पण यावेळेला जे कार्यरत सर्व्हिंग ऑफिसर्स आहेत त्यांनी आपली मतं मांडली आणि या या सत्राचा जो मेन टॉपिक होता तो होता की इम्पॅक्ट ऑफ टेक्नॉलॉजी ऑन वॉरफेअर, म्हणजे तंत्रज्ञानाचा युद्धशैलीवर काय परिणाम आहे. तंत्रज्ञान आणि युद्ध हे एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. आपण जर मानवाच्या इतिहासात पाहिलं तर हे दिसून येतं की कधी कधी युद्धात जी क्रांती होती ती तंत्रज्ञानाच्या डेव्हलपमेंटमुळेच होती. खूप वर्षापूर्वी, अनेक शतकापूर्वी आपण पाहिलं जे मंगोल साम्राज्य एवढं मोठं विस्तारित झालं, त्याच्या मागे एक टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट होतं. घोड्यावर बसायचं खोगीर आणि पाय ठेवायला रकाब, याचं जे डेव्हलपमेंट मंगोल लोकांनी केलं ही मोठी डेव्हलपमेंट होती. कारण त्यानंतर पाय ठेवायला जागा असल्यामुळं घोड्याला धरायला जे दोन्ही हात गुंतलेले असायचे ते आता मोकळे झाले आणि धनुष्यबाण घोड्यावर बसून चालवायला त्यांना जी मुभा मिळाली त्यामुळं त्यांनी शत्रूवर विजय मिळवला. पुढे आपण काही दशकांनी किंवा शतकांनी पाहिलं की विस्फोटक सामुग्री ज्या वेळेला युद्ध क्षेत्रात उतरली त्यावेळेला ज्यांच्याकडे विस्फोटक असायचे ते दल विजयी व्हायचं. पुढे आपण इंडस्ट्रियल रिव्होल्युशन्समध्ये येऊन पाहिलं तर प्रचंड प्रमाणावर कारखान्याच्या सहाय्याने रणगाडे, जहाजे, बंदुकी, मोठमोठ्या तोफा, ट्रान्सपोर्टेशन मेकॅनिझम्स अशा अनेक सुविधा उत्पन्न झाल्या आणि ज्याच्याकडे इंडस्ट्रियल औद्योगिक बळ जास्त ती बाजू नेहमी विजयी व्हायची. अलीकडे म्हणजे 30-40 वर्षापूर्वी कॉम्प्युटरचं जगत आलं आणि या कॉम्प्युटर क्षेत्रात जी प्रगती होत आहे ते एका प्रकारचं ही एक रिव्होल्युशन इन मिलिटरी अफेअर्स चालू आहे आणि याच्या बेसिसवर म्हणजे त्याचं फाउंडेशन जे आहे, मूळ पाया त्याचा टेक्नॉलॉजीमध्ये आहे. आज आपण पाहिलं तर हाताच्या बोटाच्या नखावर जेवढं जे एरिया आहे त्याच्यामध्ये 5,000 कोटी ट्रान्झिस्टर्स आपण बसू शकतो. जेवढे जास्त ट्रान्झिस्टर्स बसवतात तेवढी त्या चिपची स्पीड जास्त, त्याला जेवढी चिप्स छोटी त्याची पॉवर कन्झम्पशन छोटं, त्याची मेमरी जास्त आणि एका प्रकारे मिनिएचरायझेशन झाल्यामुळे कॉम्प्युटिंग पॉवर जास्त वाढलेली आहे आणि याचा फायदा आपल्याला युद्धक्षेत्रात पुरेपूर मिळत आहे. उपग्रह असो, टेलिकम्युनिकेशन नेटवर्क्स असो किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स असो, हे सर्व क्षेत्र याने या टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंटने प्रभावित झालेले आहेत आणि आता तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पण यात सहभागी होत आहे. तर या सर्वांचा जर आढावा आपण घेतला तर आपल्या लक्षात येईल की आत्ताचं जे युग आहे याच्यामध्ये एकाच वेळेला अनेक क्षेत्रात रिव्होल्युशन इन मिलिटरी अफेअर्स होते. पूर्वी आपण पाहिलं की घोड्यावर किंवा एक्सप्लोजिव्स किंवा इंडस्ट्रियल रिव्होल्युशन्स, आता स्पेस बेस्ड सर्व्हेलियन्स आलेला आहे. 24 तास रात्रंदिवस जे उपग्रह आहेत 36,000 किलोमीटर पृथ्वी तलापासून वर किंवा लो अर्थ ऑर्बिटमध्ये जे 3,000 किलोमीटर उंचीपर्यंत जे सॅटेलाइट्स आहेत, त्यांच्या सहाय्याने एवढी मोठी क्रांती झालेली आहे की आज तुम्ही कुठं लपून छपून राहू शकत नाही. युक्रेनच्या युद्धात जर आपण पाहिलं की सगळी एका प्रकारची पारदर्शकता युद्ध रणांगणावर आलेली आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम जे विद्युत लहरी आहेत त्यांनी दुसऱ्या महायुद्धापासून पण ते चालूच होतं इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर, पण आता ते मोठ्या प्रमाणावर आहेत कारण अनमॅन्ड सिस्टम्स आहेत किंवा नेटवर्क्स आहेत. नेटवर्क सेंट्रिक वॉरफेअर चाललेला आहे आता सध्या. याचा संदर्भ लक्षात घेता इलेक्ट्रोमॅग्नेटिक एनर्जीमुळे आपण हे सगळे नेटवर्क्स प्रभावित करू शकतो आणि शत्रूला त्यांचा उपयोग करू न देणं असं करू शकतो आणि जेणेकरून ते सर्व आंधळे होऊन जाऊ शकतात. त्याचप्रमाणे
एक नवीन क्षेत्र म्हणजे जे सायबर क्षेत्र, आपण आता एकमेकाशी बोलतोय हे सायबर माध्यमातूनच बोलतोय. आणि सायबर वॉरफेअर हा रात्रंदिवस चालणारा एक वॉरफेअर, हे युद्ध चालू आहे. आपण आता बोलत असताना सुद्धा हे युद्ध चाललेलं आहे. म्हणजे युद्ध आणि शांती यामधली जी सीमा आहे ती सीमा नष्ट होऊन हे शांती काळात सुद्धा हे युद्ध चाललेलंच आहे. म्हणजे अशी काही आता बाउंड्री राहिलेली नाहीये. हे एक नवीन क्षेत्र आलेलं आहे. म्हणजे जल थल नभ याच्या पलीकडे जाऊन स्पेस, इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम आणि सायबर स्पेक्ट्रम हे तर आहेतच, पण याच्याही पेक्षा पुढे जाऊन एक आणखीन तंत्रज्ञान आहे. ते म्हणजे निओ कॉर्टिकल वॉरफेअर, NCW, किंवा कॉग्निटिव्ह वॉरफेअर किंवा सायकोलॉजिकल वॉरफेअर. याच्यामध्ये शत्रूच्या मनावर, बेंदूवर, त्याच्या मस्तिष्कावर त्याचे जे विचार आहेत त्यांना कसं प्रभावित करू शकतो आपण. आणि जर तो शत्रूचा नायक आहे किंवा शत्रूची जी लोकसंख्या आहे त्यांच्या मनावर आपले विचार किंवा त्यांना आपण रॅडिकलाइज केलं किंवा त्यांना सरकारच्या विरुद्ध उठाव करायचं प्रोत्साहन दिलं किंवा त्यांची जी कॉन्फिडन्स असतं, मोराल असतं, ते डळमळीत करून सोडणं, त्यांना त्यांच्या मनात भीती वसवणं, हे आपण इन्फॉर्मेशन वॉरफेअरच्या माध्यमाने करू शकतो. आणि इन्फॉर्मेशन वॉरफेअर हे काय खूप जुनं आहे, पण ती जी माध्यमं होती ते खेळण्याची किंवा युद्ध, त्या प्रकारचं युद्ध करण्याची, एखादी कुठे ते दवंडी किंवा एखादा काहीतरी बातमी उठवणे, पण ती बातमी पोचायला लोकांच्याकडे साधनं नव्हती. एका तोंडावरून दुसऱ्या तोंडाकडे जायचं, कानाकडे जायचं, आणि अशी बातमी हळूहळू एका गावापर्यंत पोहोचायची. आज एका व्हॉट्सअप मेसेजमुळे किंवा हे जे सामाजिक माध्यम आहेत यांचा विस्तार एवढा झालेला आहे की एका क्षणार्धात जवळजवळ निम्म्या जगापर्यंत तुमची बातमी आता अमेरिकेचे प्रेसिडेंट आहेत, एक ट्विट केलं की त्यांचे, किंवा मोदी साहेब आहेत, त्यांनी एक ट्विट केलं की त्यांचे जे फॉलोअर्स आहेत आणि ते पुन्हा रिपोस्ट करतात. तर इन्फॉर्मेशन वॉरफेअर करण्याची साधनं प्रचंड प्रमाणात वाढलेली आहेत. म्हणूनच हे सर्व जे स्टेक होल्डर्स आहेत, म्हणजे उद्योजक असो, विचारवंत असो, जे विशेषज्ञ असो किंवा सध्या कार्यरत असलेले अधिकारी असो, या सर्वांचा एका अंडर वन रूफ एका ठिकाणी बसून किंवा टेक्नॉलॉजीच्या सहाय्याने वेगवेगळ्या ठिकाणी नेटवर्कशी जोडून एक विचारमंथन करण्याची गरज होती. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रणसंवाद. आपल्याला एक वाटतं हे दोन्ही शब्द विसंगत वाटतात, विरोधाभास. म्हणजे एक रण असतं तिथं संवाद नसतो, आणि संवाद संपला की रण सुरू होतं, अशी एक भावना आहे. पण ती पूर्णपणे बरोबर आहे असं मला वाटत नाही. आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये संवादाला भरपूर महत्त्व आहे. उपनिषदात याज्ञवल्क आणि त्यांची पत्नी मैत्री यांचा संवाद खूप फेमस आहे आध्यात्मिकावर. आणि महाभारतात जरी आपण पाहिलं की युद्ध सुरू होण्यापूर्वी श्रीकृष्णाची शिष्टाई म्हणून ते शांतिदूत म्हणून कौरव सभेत जातात, आणि युद्ध सुरू होतानाच युद्धभूमीवर, रणांगणावर, कुरुक्षेत्रावर अर्जुनाचा आणि श्रीकृष्णाचा जो संवाद आहे त्यालाच आपण भगवद्गीता म्हणतो. आणि युद्ध संपल्यानंतर सुद्धा शांती पर्वात युधिष्ठिर आणि पांडव भीष्माचार्यांच्या जवळ जाऊन राजधर्म किंवा राजनीती कशी करावी, राजाचे कर्तव्य काय, हा पण संवाद युद्ध संपल्यानंतर सुद्धा चालू असतो. तर संवाद आणि रण हे बरोबर गाडीच्या दोन चाकाप्रमाणे चालूच असतात. आता सध्या आपण ऑपरेशन सिंदूर पाहिलं, पडद्यामागे संवाद हे चालूच असतात, ते कधीही थांबत नाही युद्ध सुरू असलं. कारण युद्ध कधी सुरू होतं, संवादाने तुमचं प्रश्न सुटत नसेल तर आपण बळाचा वापर करून शत्रूच्या मनावर आपण एक धाक बसवून त्याला आपण म्हणणं, आणि त्याला सांगू शकतो. ते मराठीत एक गाणं आहे, हे वागणं बरं नव्हं, असं आपण त्या प्रतिस्पर्ध्याला हे वागणं बरं नव्हं, आम्ही सांगतोय त्याप्रमाणे तू वाग किंवा आमची मतं तू ऐकून घे, असं त्याच्या मनावर बळाचा उपयोग करून आपण युद्धाच्या रीतीने त्यांना सांगतो. आणि ते संपल्यानंतर पुन्हा संवाद चालूच होतो, कारण जिथे संवाद संपलेला होता थोडा फार आणि युद्धाने त्याच्या मनावर आपले विचार बिंबवले की पुन्हा संवाद सुरूच होतो. तर रणसंवाद हे एक चांगलं नाव याला दिलेलं आहे. आणि हे पहिलंच सत्र होतं. हे पुढच्या वर्षी ऑलरेडी चीफ ऑफ डिफेन्स स्टाफनी ग्वालेर येथे रणसंवादचं दुसरं सत्र होणार आहे. आणि ही दोन्ही ठिकाणं, इंदोर असो किंवा ग्वालेर असो, ही दोन्ही मराठ्या सरदारांची ठिकाणं आहेत. याचा एक
पुसटचा अभिमानही आपल्याला वाटेल मराठी लोकांना. सर, तुम्ही एआयचा उल्लेख केला त्या दृष्टीने एक प्रश्न विचारावासा वाटतो. या संपूर्ण सत्रामध्ये युक्रेन युद्धाच्या संदर्भामध्ये चर्चा झाली का? कारण मी प्रश्न याच्यासाठी विचारते की पहिल्यांदा ड्रोनचा इतका मोठ्या प्रमाणामधला वापर या युद्धाने बघितलेला आहे आणि म्हणून अर्थात कुठल्याही संवादामध्ये किंवा ज्यावेळेला 2 अधिकारी, सैन्याधिकारी भेटतात त्यावेळेला या युद्धाचा विषय निघणं अपरिहार्य असतं. म्हणून तुम्हाला विचारतेय सर. नाही, नक्कीच. ही एक वैश्विक युद्धाची क्रांतीच आहे. ड्रोन आणि अनमॅन्ड प्लॅटफॉर्म्स. आपण ड्रोन म्हणतो त्यावेळेला जे नॉर्मली लग्न सोहळ्यात कॅमेऱ्याची फोटोग्राफी करतात असे ड्रोन आपल्या डोळ्यापुढे येतात. पण हे ड्रोन्स सर्व क्षेत्रात आहेत, सर्व डोमेन्स, बहुक्षेत्रीय बहुआयामी ड्रोन्स आहेत. हॅप्स, हाय ऑल्टिट्यूड स्टुडिओ सॅटेलाइट्स, जे खूप उंचीवर सॅटेलाइट सारखे जाऊन ते पण ड्रोन्स आहेतच, अनमॅन्ड सिस्टम्स आहेत. एक वायुमंडलात भ्रमण करणारे ड्रोन्स आहेत, जमिनीवरचे ड्रोन्स आहेत, पाण्यावरचे ड्रोन्स आहेत आणि पाण्याखालचे पण अमेरिकेने डेव्हलप केलेले मांटारे सारखे, किंवा आता मागच्या आठवड्यातच चीनने त्यांच्या परेडमध्ये दाखवलेले त्यांचे जे सबमेरीन ड्रोन्स आहेत, असे ड्रोन्स आहेतच. आणि हे फक्त युद्ध क्षेत्रातच नसून सर्व क्षेत्रात कॅज्युअलिटी एव्हॅक्युएशन, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स, डिझास्टर रिलीफ, जे आता भयंकर अतिवृष्टीमुळे ज्या गावापर्यंत पोहोचता येत नाही तिथे ड्रोन्स जातातच, अनमॅन्ड सिस्टम जातातच. आपल्या ॲग्रिकल्चर आणि कृषी विभागात ड्रोन्स आहेत, फॉरेस्ट आणि वन विभागात आहेत, फिशरीजमध्ये आहेत, मत्स्य विभागात, तुमच्या लँड सर्वे जे सर्वेक्षण करतात त्याच्यामध्ये आहेत. आणि पुढे पुढे जाऊन आपल्याला आता जे झोमॅटो वगैरे हे डिलिव्हर करतात लोक, हे सुद्धा अनमॅन्ड सिस्टमच्या द्वारेच प्रगती होत होत या क्षेत्रात सुद्धा त्यांचा प्रभाव भरपूर वाढणार आहे. युक्रेनच्या युद्धात जर आपण पाहिलं तर जवळजवळ 70% जे कॅज्युअलिटीज आहेत, लोक मरत आहेत, ते ड्रोनच्या माऱ्यामुळे मरत आहेत. याच्यामध्ये जिथे ड्रोन आहे त्याला नेटवर्क लागतंच. आणि आपण पाहिलं असेल की पहिल्यांदाच रशियाने त्यांचे जे सॅटेलाइट कम्युनिकेशन आहे युक्रेनचे ते नाकाम करून टाकले. आणि म्हणूनच एलॉन मस्कने त्यांना स्टारलिंक नावाची त्यांची प्रायव्हेट सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी उत्पन्न करून दिली. आणि या ड्रोनच्या सहाय्याने आता ड्रोनचं डेव्हलपमेंट हे दिवसेंदिवस, शुक्रवारी जर तुम्हाला ड्रोनच्या कार्यक्षमतेबद्दल काही तुम्हाला शंका वाटली तर बरोबर सोमवार आणि मंगळवारपर्यंत त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करून, इनोव्हेशन करून ते ताबडतोब त्याची जी डेव्हलपमेंट सायकल आहे ती अति कमी वेळात डेव्हलपमेंट करून ते पुन्हा नवीन कार्यक्षमतेचे ड्रोन ते युद्धावर उतरवत आहेत. आणि एक नाही, दोन नाही, हजारो लाखोच्या संख्येने त्यांची प्रोडक्टिव्हिटी वाढलेली आहे. हे सगळं वाढण्याचं कारण हेच आहे, त्याच्यामधलं तंत्रज्ञान, मिनिचरायझेशन, डेव्हलपमेंट्स इन मेटेरियल्स, जे तुमचे मेटेरियल्समध्ये डेव्हलपमेंट आहेत. कारण कॉम्प्युटर सिम्युलेशन्सद्वारे कुठला मेटेरियल स्ट्रॉंग, लाईट, ड्युरेबल, जो आपल्याला पाहिजे त्या क्षेत्रासाठी उपयुक्त आहे हे शोधून काढण्याची संधी मिळते. आणि ह्या सगळ्या डेव्हलपमेंट्समुळं नवनवीन प्रकारचे ड्रोन्स येत आहेत, त्यांची कार्यक्षमता वाढते ते आहे. आणि ड्रोन्सवर सुद्धा आता शस्त्र आहेत. आणि जिथे ड्रोन आले तिथे अँटी ड्रोन पण येतातच. कारण ड्रोनला मारायचं, ड्रोन मारू शकतो, ड्रोनला लेझर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स मारू शकतात, त्यांचे जे कम्युनिकेशन नेटवर्क्स आहेत त्यांना जॅमिंग करू शकतो आणि त्यांना नाकामयाब करू शकतो. तर त्याच्याही अँटी ड्रोन म्हणजे ते आता नेटवर्कचा वापर न करता फायबर ऑप्टिक केबल्सचा वापर करतात. असं हे मांजराचं आणि उंदराचं जे एकमेकाची चढाओढ असते त्या प्रकारे हे ड्रोन्स आणि अँटी ड्रोन्स चालूच असतात. आणि हे पुढील येणारे दिवस जग आहेत याच्यामध्ये माणसापेक्षा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून ड्रोन्सची कार्यक्षमता वाढवून ते ड्रोन्स जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे त्यांची स्वतःचीच क्रिएटिव्हिटी, ते स्वतःच डिसिशन घेऊ शकतील असे ड्रोन निर्माण होतील. आणि ही भीतीदायक संकल्पना आहे. म्हणजे याच्यावर
म्हणजे त्यांची नीतिमत्ता, त्यांची प्रायव्हसी, किंवा आता उदाहरणार्थ ड्रोन्स किंवा कुठलंही युद्धाचं साधन होतं, त्याला काय स्वतःची बुद्धी नव्हती आजपर्यंत. आपण साधं उदाहरण घ्या, आपल्या हातात एक काठी असेल आणि ते शत्रूवर किंवा वानरावर आपण मारतो, तो वानर पळून जातो, वानराकडे ती काठी नसती. जर वानराच्या हातात जी काठी आली आणि समजा ती काठी स्वयंचलित असेल आणि तिला स्वतःची बुद्धी असेल, तर ती काठी आपण हवेत फेकली तर ती काठीच कुठं जायचं, कुणाला हेरायचं आणि कुणाला मारायचं, कुठे मारायचं, किती जणांना मारायचं, हे स्वतःच जर निर्णय घेऊ लागली तर कदाचित माणसाच्या आणि मानवाच्या हातात जे कंट्रोल होतं ह्या काठीचं किंवा शस्त्राचं, ते आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे कमी होऊ शकेल. आणि हे एक म्हणजे विचार करायला लावणारी संकल्पना आहे. आणि याच्यावर मिलिटरीतलेच लोक नाही, पण आध्यात्मिक लोक, फिलॉसॉफर्स असतील किंवा विचारवंत असतील किंवा सिव्हिल क्षेत्रातील राजनीतिज्ञ, ह्याचं रेग्युलेशन जरुरी आहे. आणि अलीकडेच ट्रम्प साहेबांनी रेग्युलेशन आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये करू नये, कारण जर केलं तर चीनसारखे लोक गुप्त रीतीने काही रेग्युलेशन्स मनात न ठेवता डेव्हलप करतील व आपल्या पुढे जातील, म्हणून त्यांनी सूट दिलेली आहे. आणि हे धोकादायक आहे. याच्यावर विचार करणं फक्त रणसंवाद सारख्या सत्राला नसून संपूर्ण समाजाला याच्यावर चर्चा करण्याची गरज आहे, असं मला वाटतं. सर, इंडस्ट्रीच्या कडनं सुद्धा लोक उपस्थित होते. आपल्याकडे मेक इन इंडिया आणि आत्मनिर्भरता हे जे दोन आपण कायम म्हणत आलेलो आहोत, तर त्या दृष्टीने रणसंवाद मध्ये काही चर्चा झाली का? इंडस्ट्रीतले लोक हे आपल्या टेक्नॉलॉजीला आत्मसात करून युद्ध सामग्री किंवा इतर सामग्री, म्हणजे आता तुम्ही इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे 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 इलेक्ट्रिक व्हेकलसाठी जे कंडक्टर्स असतात किंवा रेअर अर्थ्स असतात, यांना चीनने एक निर्बंध घातले होते आणि आपल्याकडे ते त्यांचे जे मॅग्नेट्स आहेत ते येत नव्हते. तर ते न आल्यामुळे आपले इलेक्ट्रिकल व्हेकल्सची इंडस्ट्री खाली बसायची वेळ आली होती. तर टेक्नॉलॉजीला आत्मसात करून नवीन नवीन संधान सामग्री निर्माण करणं हेच उद्योजकांचं काम आहे. आणि त्याला त्याच्यामध्ये रिसर्च करून डेव्हलपमेंट करणं, डिझाईन करणं हे सायंटिस्टचं काम आहे. आणि जिथे आत्मनिर्भरता आपण म्हणतो, जर तुमच्याकडे आत्मनिर्भरता असेल तरच तुमच्याकडे ऑटोनॉमी, स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमी, आपलं आणि आता अमेरिकेचं थोडंसं बिनसल्यासारखं वाटतंय, हे आपल्या स्ट्रॅटेजिक ऑटोनॉमीची जी संकल्पना आहे, आम्ही तुमचंही ऐकत नाही, दुसऱ्यांचंही ऐकत नाही, आम्ही स्वतःच ऐकतो, आमच्या ज्या लोकांचे जे हित आहे तेच आम्ही ऐकतो, अशी जी आपली संकल्पना आहे, तुमच्या भांडणात आम्ही काही पडणार नाही, तुम्हाला पाहिजे तसे पाऊल आम्ही उचलणार नाही, आमच्या फायद्याचीच पाऊल आम्ही उचलणार, असं जे आपण म्हणतो ते कशाच्या जोरावर म्हणतो किंवा म्हणू शकतो? जर तुम्ही आत्मनिर्भर असाल तरच. त्यासाठी तुमची इंडस्ट्री, तुमचे कारखानदार, त्यांच्याकडे क्षमता पाहिजे, त्यांनी इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे अशी उत्पादनं करण्यासाठी. आणि आपले जे इनोव्हेशन आहेत किंवा स्टार्टअप्स आहेत, मीडियम MSME म्हणजे लघु उद्योग जे आहेत, यांना चालना देऊन आपल्या जे 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 मोठमोठे उद्योजक आहेत त्यांनीही रिसर्च आणि डेव्हलपमेंटमध्ये कॅपिटल म्हणजे पैसा ओतला पाहिजे. आणि तरच किंवा आपण जे टॅलेंट आहे आपलं अमेरिकेमध्ये, आपले भारतीय आहेत किंवा इतर कुठे असतील, ज्या प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांनी पोर्चुगीज लोकांनाच आणि युरोपियन लोकांना जहाजांच्या बांधणीसाठी नेमलं, त्यांना भरपूर पगार देऊन, किंवा चीनने अमेरिकेत जाऊन चोऱ्या करून तंत्रज्ञान मिळवलं, किंवा पाकिस्तानले AQ खान सारख्या संशोधन करणाऱ्या वैज्ञानिकाने चोरी करून बॉम्ब मिळवला, त्या प्रकारे आपल्याला आपले रिसर्च अँड डेव्हलपमेंट या ना त्या मार्गाने डेव्हलप करणे जरुरी आहे, तरच आपण आत्मनिर्भर बनू शकतो. आणि जर आपण आत्मनिर्भर बनलो नाही आणि तर आपण मागे पडू. ज्या दिवशी रणसंवाद झाला त्या दिवशीच, म्हणजे सकाळी रक्षामंत्री विशाखापट्टणम येथे INS हिमगिरी आणि उदयगिरी ही दोन अत्यंत आधुनिक आणि स्वदेशी बांधणीची, स्वदेशी डिझाईन केलेली, डेव्हलप केलेली वॉरशिप डिझाईन ब्युरो, नेव्हीच्या वॉरशिप डिझाईन ब्युरोने डेव्हलप केलेली, आणि गार्डन रिच शिपबिल्डर्स कलकत्त्याला आहे आणि मॅझगान डॉक्स शिपयार्ड जे मुंबईला आहे, यांनी बांधलेली ही दोन्ही जहाजं नौसेनेत
विशाखापट्टणम येथे कमिशन झाली आणि ही एक एक त्याचा एक प्रूफ आहे की आपण अशी आधुनिक प्रकारची युद्धसामग्री देशात तयार करू शकतो. पण याच्या मागे हे एका रात्रीत होणार नाही. भारतीय नौसेनेने ह्याच्याजवळ 60-65 वर्ष काम केलेलं आहे. त्यावेळेला आपल्याला ही फळं मिळत आहेत. इतर क्षेत्रात ते मिसाईल्सचं क्षेत्र असो, इलेक्ट्रॉनिक्सचं असो, सॅटेलाइट्सचं असो, क्षेपणास्त्र असो, हायपरसॉनिक मिसाईल्स असो, अनमॅन्ड सिस्टम्स असो, याच्यामध्ये इंडस्ट्रीचा इंडिजिनायझेशनचा आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटचा खूप मोठा भाग आहे आणि त्यांनी तो पेलावा अशी देशाची इच्छा आहे आणि त्याच्यासाठी सरकारने अनेक पावलं उचलून त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी सबसिडीज दिलेल्या आहेत आणि त्यांना एक सुखकर मार्ग मोकळा करून दिलेला आहे त्यांच्या सरकारच्या नीतीने. सर, अगदी शेवटचा प्रश्न, पण माध्यमांमधनं खूप चर्चेचा झालेला विषय तो म्हणजे थिएटरायझेशन आणि रणसंवादमध्ये थिएटरायझेशनच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा झाली त्याच्यामध्ये माध्यमांमध्ये आलेल्या बातम्या हे थिएटरायझेशन कुठेतरी विसंवादाचा सूर त्याच्यामध्ये आळवला गेलाय अशा पद्धतीच्या बातम्या आमच्या कानावर आल्यात. तिथे नेमकं काय घडलं? तुम्ही प्रत्यक्ष हजर होतात म्हणून तुम्हालाच विचारते. हा थिएटरायझेशन हा मुद्दा खूप जुना आहे आणि हे जे सत्र होतं ह्याच्यामध्ये थिएटरायझेशन वरच असं काही एखादं प्रवचन किंवा संवाद नव्हता. पण संध्याकाळी पहिल्या दिवशी म्हणजे 26 तारखेला संध्याकाळी एक फायर साईड चार्ट म्हणजे एक चर्चासत्र होतं जिथे वायुसेना अध्यक्ष त्यांना लेफ्टनंट जनरल राज शुक्ला यांची इंटरव्ह्यू होते आणि आम्ही बसलो होतो. तर त्याच्यामध्ये बोलता बोलता हा विषय निघाला आणि योगायोगाची गोष्ट म्हणजे त्या दिवशी नौसेना अध्यक्ष तिथे नव्हते कारण ते विशाखापट्टणममध्ये रक्षामंत्रींच्या बरोबर तिकडे ते INS हिमगिरीचं वगैरे कमिशनच्या कार्यक्रमात गुंतले होते. ते दुसऱ्या दिवशी सकाळी तिथे पोहोचले आणि त्यांना हे रात्री झालेली जे वायुसेना अध्यक्षांनी मत मांडलेलं आहे हे त्यांना माहीत नसावं कदाचित. कारण आणि ते नौसेना अध्यक्ष दुसऱ्या दिवशी बोलताना जसं की नेव्हीचा जो स्टँड पॉईंट आहे की आणि सर्वांचाच इतरांचा जो स्टँड पॉईंट आहे की थिएटरायझेशन देशासाठी लाभदायक होईल हा मुद्दा मांडला. हा मुद्दा मांडताना तिथे असलेला उपस्थित मीडिया त्यांनी त्याला खत पाणी टाकून थोडंसं सेन्सेशनलाइज करण्याचा प्रयत्न असतोच. तरी पण थिएटरायझेशनचा हा मुद्दा जुना आहे. कारगिल युद्धानंतर जे कारगिल रिव्ह्यू कमिटी बनली त्यांनीच हा एक रिकमेंडेशन दिलं होतं की एक जॉईंटनेसची जी कमी आपल्याला कारगिल युद्धात अनुभवायला मिळाली, पाहायला मिळाली, त्याचं हे करण्यासाठी आपल्याला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ पाहिजे आणि जॉईंटनेस बढावण्या देण्यासाठी इंटिग्रेटेड हेडक्वार्टर्स वगैरे पाहिजे. तर ते झाल्यानंतर ग्रुप ऑफ मिनिस्टर्स जे 2-3 वर्षानंतर वाजपेयींच्या काळातच आले त्यांनी सुद्धा हेच रिकमेंड केलं होतं. पुन्हा मनमोहन सिंगांच्या कारकिर्दीत नरेशचंद्र कमिटी झाली 2012 साली. पुन्हा 15-16 साली आपले लेफ्टनंट जनरल शेकटकर आहेत सेवानिवृत्त, त्यांच्या अध्यक्षतेखाली शेकटकर कमिटी झाली आणि हे सर्व कमिट्यांनी थिएटरायझेशन आणि जॉईंटनेससाठी रिकमेंडेशन्स केलेलं आहे. त्यांनी तसं झालं तर लाभदायक ठरेल असं म्हटलेलं आहे. आणि 2019च्या अखेरीस ज्या वेळेला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ माझे वर्गमित्र आणि स्नेही पण आमचे वरिष्ठ ॲडमिरल जनरल बिपिन रावत हे ज्या वेळेला कमांड्स करावेत तर आता एअरफोर्सचं जे म्हणणं आहे ते त्यांचं म्हणजे काय म्हणावं तर ते जे रहाट गाडगं असतं त्याप्रमाणे त्यांचा जो विचार आहे की थिएटरायझेशनने आपल्या देशासाठी ते लाभकारक नाही. तर आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिलं किंवा जगात सर्वीकडे पाहिले, युनायटेड स्टेट्स असू द्या, UK असू द्या, हे प्रगत राष्ट्र आहेत. आपल्या बाजूवर उत्तरेला चीन आहे, त्यांनी थिएटरायझेशन केलेलं आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा थिएटर सारखीच त्यांची संकल्पना आहे. आपणच फक्त एक आहोत जे दुसऱ्या महायुद्धामध्ये ज्या प्रकारे लढाई केली त्या प्रकारे लढतोय. तर त्याच्यामध्ये वायुसेनेचे काही प्रश्न आहेत, त्यांच्या ज्या काही असुरक्षितता त्यांना वाटते, त्यांचे जे काही मतं आहेत त्यांना त्यांची मतं लक्षात घेऊन याच्यावर तोडगा निघू शकेल. तर चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ त्यावेळेला म्हणाले दुसऱ्या दिवशी की विसंगती आहे हेच चांगलं आहे, कारण सर्वच जण एकसारखे बोलायला लागले तर त्याच्यामध्ये करेज ऑफ कन्व्हिक्शन हे नसतं, हे वरून दिसणारे एकात्मता असते. याच्यातून जे मंथन होऊन एक मार्ग निघेल तोच खरा मार्ग. आणि विसंगती असणं हे काही वाईट लक्षण नाही. एकमेकांचं विसंगत मतं ऐकून घेण्याची आपल्याकडे क्षमता आहे.
आणि एकमेकांना रेस्पेक्ट न भांडता एकमेकाची मतं आणि त्यांच्या शंकेचं निरसन कसं करावं हेच चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचं काम आहे. तर याप्रमाणे मला वाटतं आता आपण पाहिलं तर आपल्या देशामध्ये अंडमान आणि निकोबार कमांड झालेला आहे. हा तिन्ही सेनांचा एकमेव कमांड आहे. जे कोणी अंडमान निकोबार कमांड तो पूर्वी नेव्हीचा कमांड होता. नौसेनेनं मोठं मन करून अंडमान निकोबारवरचा हक्क सोडून एक ट्राय सर्व्हिसेस तिन्ही सेनांचा कमांड आहे. तिथले जे CNC असतात ते कधी आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे असतात, नेव्हीचाच नसतो. त्याचप्रमाणे स्ट्रॅटेजिक फोर्सेस कमांड आहेत, जिथे म्हणजे आपले अणुसामग्री जे न्यूक्लिअर साधनं आहेत त्यांचा वापर करण्यासाठी जे कमांड आहे ते दिल्लीमध्ये स्थित आहे. ते पण ट्राय सर्व्हिसेस आहे. ती जे अधिकारी त्याच्यामध्ये सर्व्हिस केलेले आहेत ते तर छातीठोकपणे सांगतात की अरे किती छान आहे की हे ट्राय सर्व्हिसेस आहेत. याच्या व्यतिरिक्त आपल्याकडे जवळजवळ आर्मीचे आणि नेव्ही एअरफोर्सचे 7 कमांड्स आहेत आणि नेव्हीचे 3 असे 17 वेगवेगळे कमांड आहेत. या सर्वांना जोडून एक थिएटर कमांड म्हणजे अनेक थिएटर कमांड पाकिस्तानला भिडण्यासाठी एक पुन्हा मॅरिटाईम थिएटरसाठी, कारण मॅरिटाईम क्षेत्र दोन्हीही खूप विस्तारित आणि मोठं आहे, त्याच्यासाठी एक कमांड आणि चीनला भेटण्यासाठी एक कमांड अशी संकल्पना आहे. आणि वायुसेनेचं महत्त्व याच्यात अजिबात कमी होणार नाही. जो म्हणेल की वायुसेनेचं महत्त्व कमी असेल किंवा तो मूर्ख आहे, त्याला हे समजलंच नाही. कारण 100 वर्षापूर्वी जी युद्ध क्षेत्रात क्रांती झाली ती कशामुळे झाली तर विमान आणि वायुसेना येण्यामुळे झालं. आणि पुढे सुद्धा अनमॅन सिस्टम्स वगैरे म्हणतो आणि आपण सिंदूरमध्ये जरी पाहिलं असेल त्यामध्ये सुद्धा वायुसेनेचं जे कार्य आहे किंवा त्याचं महत्त्व आहे ते अजिबात कमी लेखण्याचं कारण नाही. पण ज्या प्रकारे ते तुमचे अजय अतुल संगीतकार आहेत बघा, त्यांचा मोठा गट असतो संगीत वाद्य करणाऱ्यांचा आणि ते एका प्रकारे सिंथसाइज आणि सिंक्रोनाइज करून एक लय आणि एक संगीत त्यातून निर्माण करतात. म्हणजे किती सुरेख. आणि तेच जर त्यांच्या कंट्रोलमध्ये प्रत्येक संगीतकार नसेल, वेगवेगळ्या प्रयत्न करत असेल किंवा एखादा डायरेक्टर असेल आणि तो डायरेक्टरचा एक ऍक्टर असतो, लाईट्स, कॅमेरा, ऍक्शन, संगीत हे सगळं ह्या सर्वांना चा एक जो सूत्रधार असतो त्याला थिएटर कमांडर म्हणायचं. आणि तो सूत्रधार असल्यानंतर युद्ध करण्याची शैली, त्याच्यामध्ये इकॉनॉमी म्हणजे कमी खर्चात बेटर युटिलायझेशन ऑफ सगळे जे साधनं आहेत त्याचं संमिश्रपणे एक सिंक्रोनाइज्ड रित्या सिंथसाइजेस करून 1+1 2 म्हणतो आपण, त्याच्यापेक्षा 1+1 = 4 म्हणजे त्याच्यातून जे प्रॉडक्ट निघेल, त्याच्यातून जे इफेक्ट्स निघतील एकमेकाशी कोऑपरेशन करून, सिंक्रोनाइज करून आणि एका माणसाने चालवून त्याचे फायदे अनेक होईल असं मला वाटतं. आणि वायुसेनेला आता गेली 20 वर्ष ही चर्चा चाललेली आहे आणि मला वाटतंय की सरकारचं धोरण तरी नक्कीच हे आहे की आपण थिएटर कमांड्सकडे जावावं आणि वायुसेनेची समजूत घालून, त्यांच्या मनावर बिंबवून, त्यांना बरोबर घेऊनच हे पुढे जाऊ शकतो आपण. आणि वायुसेनेचं महत्त्व याच्यामुळे वाढणारच आहे. ते जे इंटरफेरन्स होतं आर्मी आणि नेव्ही आणि एअरफोर्स, कारण वायू क्षेत्र आहे ह्याचा उपयोग फक्त वायुसेनाच न करत आर्मीही करते आणि नेव्हीही करते. आणि वायुसेनाचे जे वापरायचे आहे, तलवारबाज कसा तलवार चालवतो त्याप्रमाणे वायुशक्ती वायुसेनातीलच लोक चालवणार, पण ते थिएटर कमांडरच्या खाली राहून थिएटर कमांडरच्या अध्यक्षतेखाली एकमेकांचे सिंक्रोनायझेशन करून चालवणार. हे असं नाही की आर्मीतला माणूस येऊन वायुसेनाची साधनं आहेत ते चालवेल, त्यांना त्यातलं इनडेप्थ नॉलेज नाहीये, तो वायू योद्धाच ते करू शकणार, तर असं आहे. तर मला वाटतं की पुढील भविष्य काळात आपण या मार्गाने जाऊन, आणि समजा आपल्याला ते पटलं नाही तर आपले मालक आपणच आहोत, आपण ते पुन्हाच बदलू शकतो. तर खूपच महत्त्वाची चर्चा झाली आणि या सर्व विषयावर या प्रसंगातून मंथन झालं आणि अनेक टेकअवेज झाले. याच्यावर आता मोठमोठे ॲक्शन पॉईंट्स, म्हणजे आता इथून पुढे काय करायचं त्याबद्दल इंडस्ट्री बरोबर काय, अकॅडमिया बरोबर काय, आपल्या फॉरेन रिलेशन्समध्ये कुणाकडून काय आपल्याला टेक्नॉलॉजी मिळते, आपण कुठं त्यांच्याशी सहयोग करून आपल्या देशात मॅन्युफॅक्चर करू शकतो, किंवा याच्यामध्ये आत्मनिर्भरता म्हणजे आत्मनिर्भरता फक्त साधनांची नसून विचारांचीही आत्मनिर्भरता लागते. तर इतर जे जगातलं जे साहित्य आहे तिथले टर्म्स आणि तिथली
व्याख्या घेऊन आपण त्याच्याबद्दल बडाया मारायचे हे नाही. याच्यामध्ये आपली आपली जी आपला इतिहास आहे आणि आपले विचार आहेत, याच्या विचारांचं आणि इतिहासाचं जोडण करून भविष्यात चा काय मार्ग असेल हे सर्व सिंथसाइज करून आपली एक विचारसरणी सुरू होते. त्याद्वारे आपण जे स्ट्रक्चर्स असतात, जे आपले डिफेन्स स्ट्रक्चरची रचना करतो, ते आपले त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आत्मनिर्भरता पाहिजे. आपण काय थिएटर कमांड्स म्हणजे फक्त काय अमेरिकेने किंवा देशात जगातील इतर राष्ट्रांनी जे केलेलं आहे ते त्याचं आपण अनुकरण करणार नाही आहोत. आपल्या परिसरात आपल्या आजूबाजूचं सर्व परिस्थिती लक्षात घेता आपल्यासाठी काय चांगलेलं आहे, आपला भौगोलिक परिसर कसा, हे सर्व लक्षात घेऊन आपण थिएटरायझेशनचं सर्वांना बरोबर घेऊन मार्गक्रमण करणार आहोत. सर, जसं तुम्ही म्हणालात की रणसंवाद दोन खरं तर विरुद्ध अर्थाचे शब्द त्याच्यामध्ये वापरले गेले होते, पण तरी सुद्धा बदललेली युद्धनीती पुढच्या काळामध्ये कुठल्या कुठल्या प्रकारच्या क्षेत्रांमध्ये हे युद्ध खेळलं जाऊ शकतं याचा एक अंदाज घेण्यासाठी म्हणून, किंवा जसं थिएटरायझेशनच्या दृष्टीने पुढच्या काळामध्ये कशा पद्धतीने काम होण्याची शक्यता आहे, या सगळ्याच बद्दल रणसंवादमध्ये जी काही चर्चा झाली, या चर्चेतलं सार जे तुम्ही आज आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेलं आहे, मला असं वाटतं मागच्या आठवड्यामध्ये घडलेल्या घडामोडींमध्ये रणसंवादकडे कदाचित थोडंसं दुर्लक्ष झालं असण्याची शक्यता आहे. पण या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यामध्ये जे काही टेकअवेज आपल्याला मिळालेले आहेत, हे टेकअवेज आज तुम्ही प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलेत. या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. पण तुम्हाला एक जाता जाता सांगतो की तुम्ही म्हटला कुठल्या क्षेत्रात, तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरामध्ये एक मसाल्याचा डबा असतो बघा, त्याच्यामध्ये तिखट, मीठ, हळद, मोहरी सगळं असते. त्याचप्रमाणे युद्ध क्षेत्रात सर्व प्रकार महत्वाचे आहेत. एकाच कुठल्या परिसरात क्रांती आणि भविष्यात बदल होणार आहेत असं नाही. हे सर्व जर त्याच्यामध्ये तुम्हाला मीठ कमी पडलं तर त्याची भाजी बरोबर होत नाही. त्याचप्रमाणे युद्ध क्षेत्रात सुद्धा ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन सर्वच क्षेत्र महत्वाचे आहेत. आणि तुम्ही मला या माध्यमातून तुमच्या प्रेक्षकाबद्दल बरोबर संवाद साधण्याची संधी दिली, याबाबत तुमचे आभार. आणि तुमची पुणेरी मराठी जी शुद्ध आहे आणि माझी थोडी मोडकी तोडकी मराठी आहे, त्यात मी प्रयत्न केलेला आहे आणि मला वाटते तुमचे प्रेक्षक समजून घेतील. नक्कीच सर, नक्कीच. माहिती मिळणं हे महत्वाचं आहे. कुठल्या माध्यमातून ती माहिती मिळणं हेही महत्वाचं आहे. आणि म्हणूनच मी म्हटलं की प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचणं महत्वाचं होतं. ते माध्यम तुम्ही होतात, त्यासाठी म्हणून परत एकदा धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार, धन्यवाद. प्रेक्षक हो, आजच्या भागात मिळालेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया सारांशच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.